मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये पहिल्या दिवशीपासून भाजप आणि आमचे मित्र पक्ष आम्ही खूप ऑर्गनाइज पद्धतीने उतरलो आणि अतिशय सिरियसली ही निवडणूक घेतली. याच्यामध्ये कॅन्डिडेट सिलेक्शनपासून तर प्रचाराच्या नियोजनापर्यंत आम्ही खूप विविधता आणली. आज तुम्ही जर आमचे कॅन्डिडेट बघितले तर भाजी विकणारा देखील आमचा कॅन्डिडेट आहे, अगदी गरीबातला गरीब देखील आमचा कॅन्डिडेट आहे, उच्च शिक्षित कॅन्डिडेट्स आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, प्राचार्य आहेत. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डिडेट्स देखील आम्ही दिले आहे, अर्बन एक्सपर्ट्स दिले आम्ही कॅन्डिडेट म्हणून. आणि त्यासोबत प्रचारामध्येही नेहमीच्या सभा ह्या तर आपल्याला घ्याव्याच लागतात, पण त्याच्या व्यतिरिक्त काही संवादाचे कार्यक्रम केले, काही प्रगट मुलाखती केल्या, काही रोड शोज केले. त्यामुळे प्रचाराचं वैविध्य देखील आमच्या याच्यात राहिलं. आणि सगळ्यात महत्वाचं की जवळपास आमच्या प्रचाराचा 80% भाग हा फक्त आणि फक्त विकास राहिला. ज्या शहरात आम्ही गेलो त्या शहराच्या विकासावर आम्ही बोललो. पूर्वी काय केलंय, आत्ता शहराची काय परिस्थिती आहे आणि शहराला काय हवं आहे आणि त्याचा आमचा प्लॅन काय आहे हे आम्ही त्या ठिकाणी सांगितलं. यामुळे मला असं वाटतं की आमचा जो प्रचार आहे तो एक प्रकारे लोकांना भावलाय. महाराष्ट्रामध्ये प्रचंड आम्हाला प्रतिसाद मिळालाय. मुंबईमध्ये मला असं वाटतं की आत्तापर्यंत जे काही निकाल आले त्याहीपेक्षा चांगला निकाल या निवडणुकीत येईल. आमच्या महायुतीला मुंबईमध्ये पूर्ण बहुमत मिळेल. आम्ही पुण्यात जिंकू, आम्ही नाशिकला जिंकू, आम्ही नागपूरला जिंकू, आम्ही पिंपरी चिंचवडला जिंकू. जेवढी मोठी शहरं आहेत या सगळ्या शहरांमध्ये आम्ही जिंकू. आणि माझा अंदाज असा आहे की साधारणपणे 29 पैकी 26 ते 27 ठिकाणी महायुतीतले जे 3 घटक पक्ष आहेत त्यांच्यापैकी कोणाचा तरी महापौर असेल. 29 पैकी 26 किंवा 27 तुमचे महापौर बसतील असं मला पूर्ण विश्वास आहे. पण तुम्ही म्हटलं की जसे की विकास प्रमुख मुद्दा होता तुमच्या प्रकारातला, पण विकास सोबत ते हिंदुत्व आणि वोट जिहादचा जे मुद्दा आहे तेही तुमच्या नेत्यांनी आणि काही नेत्यांनी पण धरला आणि लोकांना समजावून दिलं की हिंदुत्व आणि वोट जिहाद याचं महत्व काय आहे आणि कशा प्रकारे विचार करून केला पाहिजे. तर हिंदुत्व आणि लव्ह जिहाद, वोट जिहाद याचा तुम्हाला वारंवार पुनरुच्चार करायची गरज का वाटते? असं आहे की हिंदुत्व आमचा आत्मा आहे. आम्ही मत मागत असताना हिंदुत्वावर मागत नाही. आम्ही हे सांगतो की हिंदुत्व हे आमच्या विचारात आणि आमच्या कृतीतून आहे. आणि आमचं हिंदुत्व हे कधीही संकुचित नाही. आमचं हिंदुत्व हे केवळ पूजा पद्धतीवर आधारित नाही. आमचं हिंदुत्व जे आहे ते एक या देशाची जी प्राचीन संस्कृती आहे, भारतीय संस्कृती असेल किंवा एक जी आपण वर्षानुवर्ष जीवन पद्धती तयार केली आहे, या संस्कृतीला आणि जीवन पद्धतीला आपला मानणारा म्हणजे जो होम ग्रोन आहे, असं कुठलीही त्याची पूजा पद्धती असो, आम्हाला तो मान्य आहे. आमच्याकरता तो हिंदू आहे आणि आमचं हिंदुत्व हे व्यापक हिंदुत्व आहे. पण ज्यावेळी मराठी आणि मुस्लिम युती करून आम्ही निवडून येऊ, आम्ही हिजाबवाली महापौर बनवू, अशा पद्धतीची वल्गना केली जाते आणि जाणीवपूर्वक मराठी आणि हिंदू यांच्यात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यावेळी मात्र मग हे सांगावं लागतं की मराठी आणि हिंदू वेगळे नाहीत आणि हिंदुत्वाशी कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही. जर तुम्ही म्हणता तसं काल काही व्हिडिओ पाहायला मिळाले ज्याच्यामध्ये MIMचे आणि शिवसेना उभाटाचे कॅन्डिडेट असं लोकांना समजावून सांगत दिसले की एकदा उद्धवजी आले किंवा आमची सत्ता येईल तर अजानचे जे लाऊडस्पीकर काढले गेले आहेत ते परत येतील. तर त्यांचा जो प्रचाराचे भाग आहे कुठे ना कुठेतरी इस्लाम किंवा मुस्लिमचे मत आहेत त्यांच्याकडे जात आहेत तुम्हाला वाटतं? खरं म्हणजे याचं उत्तर हे उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे. लाऊडस्पीकर काढले पाहिजे हा आग्रह हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा होता. माननीय सर्वोच्च न्यायालयानेही त्या संदर्भात निकाल दिले आणि मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सामंजस्याने कुठलीही जोर जबरदस्ती न करता सगळ्यांशी चर्चा करून सुप्रीम कोर्टाचा आदेश इम्प्लिमेंट करून सगळे लाऊडस्पीकर काढले. आता कोणाचंही सरकार आलं आणि कोणीही महापौर झाला तरी लाऊडस्पीकर लावायची परवानगी मिळणार नाही, ती मिळू शकत नाही.
पण यातनं उद्धव ठाकरेजी आणि त्यांच्या उभाटा सेनेचा खरा चेहरा बाहेर पडतो की त्यांच्या प्रचाराचा मुद्दा आहे की आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमचे लाऊडस्पीकर मशिदींवर परत लावून देऊ. यापेक्षा मोठं लांगुल चालन काय असू शकतं? संविधानाची पायमल्ली करून, कायद्याची पायमल्ली करून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करून जर ते कोणाचे तलवे चाटत असतील तर त्याची रिॲक्शन निश्चित येईल. सर, या निवडणुकीत एक अजून नवीन गोष्ट पाहायला मिळाली की दोन कुटुंब सोबत आले. एकीकडे ठाकरे कुटुंब सोबत आले, दुसरीकडे पवार कुटुंब सोबत आले. ठाकरे कुटुंबाने तुम्हाला श्रेयही दिला की तुमच्यामुळे ते सोबत आलेले. कशा प्रकारे पाहता हे कौटुंबिक मिलन जे झालं फॅमिली लेवलवरही आणि राजनैतिक स्तरावरही? मला अतिशय आनंद आहे आणि जर माझ्यामुळे ठाकरे एकत्रित आले असतील तर ती माझ्याकरता अतिशय गर्वाची गोष्ट आहे. कारण माननीय बाळासाहेब ठाकरेंना जे करायचं होतं पण करता आलं नाही ते जर मी केलं असेल तर बाळासाहेबांचे स्वर्गातनं मला आशीर्वादच मिळत असतील. त्यामुळे मी कॉम्प्लिमेंट म्हणून हे स्वीकारतो. अर्थात यापूर्वीच मी सांगितलंय, हा प्रीतिसंगम नाही, हा भीतीसंगम आहे. दोघांकरताही त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि म्हणून ते एकत्रित आले आहेत. आणि जर तुम्ही पवार कुटुंबाचं म्हणाल तर ते पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी त्यांच्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता एकत्रित आलेले आहेत. इतरत्र ते एकत्रित आलेले नाहीत. पण याचे राजकीय परिणाम कसे होईल निवडणुकामध्ये बीएमसीमध्येही आणि पीसीएमसी आणि टीएमसी? मला वाटत नाही की काही फार राजकीय परिणाम त्याचे आहेत. डीएमसी पण आम्ही चांगल्या प्रकारे जिंकू आणि टीएमसी आणि पीसीएमसी पण आम्ही चांगल्या प्रकारे जिंकू. ज्या प्रकारे लोक पाहतात बीएमसी इलेक्शनकडे, ही मिनी असेंब्ली इलेक्शन म्हटली जाते आणि फक्त बीएमसी नाही तर इतर 28 म्युनिसिपल इलेक्शन ही होत आहे. पूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्रावर की काय होणार आहे. तुमचा जे निकाल येईल ते पूर्ण भाजपचा जे उत्साह आहे त्यांनी वाढेल. तर राष्ट्रीय स्तरावर तुम्ही याचा प्रभाव कशा प्रकारे पाहता? मी असं एवढंच सांगू इच्छितो की या निकालानंतर पुन्हा एकदा हे अधोरेखित होईल की महाराष्ट्र हा मोदीजींच्याच पाठीशी आहे. भाजपच सर्वात मोठा पक्ष असेल, महायुतीच या ठिकाणी राज्य करेल आणि मोदीजींच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय निश्चितपणे एक प्रकारे अधोरेखित करेल महाराष्ट्र कोणासोबत आहे. तर या निवडणुकीमध्ये मराठी अमराठी, मराठी महाराष्ट्रीयन परप्रांतीय हा जो वाद आहे ते खूप धरला एमएनएसनी आणि शिवसेना. बघा, महाराष्ट्रात आमची क्षेत्रीय अस्मिता आहे, मराठी आमची भाषा आहे, त्या भाषेचा आम्हाला अभिमान आहे. त्या भाषेचं त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे, कल्याण झाला पाहिजे. मराठी माणूस हा महाराष्ट्रामध्ये सुरक्षित असला पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे. याबद्दल कुठलं दुमत असू शकत नाही. पण मराठी माणसाचा विकास म्हणजे काय? मुंबईतनं मराठी माणसाला 25 वर्षात पलायन करावं लागावं आणि तुम्ही नुसते त्या ठिकाणी वल्गना कराव्या, हा मराठी माणसाचा विकास नाही आहे. किंवा कुठल्या तरी एखाद्या परप्रांतीय किंवा उत्तर भारतीय ऑटो ड्रायव्हरला 2 झापडा मारणे, हा काही मराठी माणसाचा विकास नाही आहे. जे आम्ही करून दाखवलं, मराठी माणसाला 80,000 मराठी माणसांना बीडीडी चाळीत हक्काचं घर देऊन दाखवलं. अभ्युदयनगर असेल, पत्रा चाल असेल, विशाल सह्याद्री असेल, मोतीलाल नगर असेल, अशा या सगळ्या भागातला जो मराठी माणूस कदाचित वसई विरारच्याही पलीकडे राहायला गेला असता, त्याला त्याच ठिकाणी घरं देण्याचं जे कार्य आम्ही केलं आहे हे मराठी माणसाकरता कार्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज या एकाच कारणाने मराठी माणूसही यांच्यासोबत नाही आणि अमराठी पण यांच्यासोबत नाही. मराठी माणसाला गृहीत धरून यांनी हा जो प्रयत्न केला हा पूर्णपणे अयशस्वी झालाय. अण्णामलाईंचं जिथपर्यंत संबंध आहे, आपण बघा, मी त्याला एवढंच सांगेन, एकतर काही अण्णामलाई राष्ट्रीय नेते नाहीत, ते बिचारे त्या तमिळनाडूचे एक नेते आहेत. इथल्या तमिळ लोकांनी बोलवलं म्हणून या ठिकाणी आले आणि अनेक वेळा आपल्याही तोंडी मद्रास येतं, मद्रासी येतं. आता तिथे चेन्नई म्हणायला पाहिजे, मद्रास नाही येते, तर मद्रासी कोणीच नाही आता. पण आपण बोलतो ना बोलता बोलता, कारण जुनी सवय आहे. आपला काही त्यांचा अपमान करण्याचा हेतू थोडी आहे, आपली जुनी सवय आहे. त्यामुळे समजा अण्णामलाईंनी बोलता बोलता बॉम्बे म्हटलं, याचा अर्थ काय? त्याला मुंबईचा अपमान करायचा आहे किंवा मुंबईच्या विरोधात आहे. कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी भांडवल करायचं आणि मग
ज्या शब्दांमध्ये त्या ठिकाणी ते अण्णामलैला बोलले आहेत, एक प्रकारे हा तमिळ लोकांचा अपमान नाही आहे. मग या देशामध्ये मराठीने तमिळांचा करायचा, तमिळांनी हिंदींचा करायचा, हिंदीने तेलुगूचा करायचा, असा देश चालवायचा आपल्याला. आपल्या स्वभाषेचा अभिमान आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवला आणि त्याचवेळी इतर भारतीय भाषांचा सन्मान हा देखील आम्हाला त्यांनी शिकवला. सर, येणाऱ्या काळात काही ठाकरे बंधूंचे जो संबंध आहे भाजपसोबत तुटलाच आहे की काही शक्यता अजूनही आहे, म्हणून की नंतर जर त्यांनी याचा प्रयत्न केला किंवा गरज भासली तर? नाही, गरज भासतच नाही. आम्हाला पूर्ण बहुमत मिळणार आहे. आम्हाला कुठलीही गरज भासणार नाही. राजकीय संबंध इस्टॅब्लिश होण्याचं मला काही त्या ठिकाणी कारण दिसत नाही. वैयक्तिकदृष्ट्या ते काही शत्रू नाही आहेत. आम्ही बसून चहा पिऊ शकतो, त्याला अडचण नाही आहे. सर, कुछ नवाज के दर्शकों के लिए भी जिस तरीके से पिछले 1-1.5 महीने में बीएमसी और बाकी मिनिस्टर्स के लिए चुनाव प्रचार हुआ है, आप क्या आकलन करते हैं भाजपा महायुति और अपने प्रत्याशियों के लिए? पर ग्रेजुएट्स, पोस्ट ग्रेजुएट्स, वकील, डॉक्टर, पीएचडी हम लोगों ने दिए हुए, प्राचार्य हमने दिए हुए, तो एक प्रकार से उम्मीदवार भी हमने अच्छे दिए और प्रचार भी हम लोगों ने बहुत सघनता के साथ किया है. केवल सभाएं नहीं, तो हम लोगों ने टॉक शोज भी किए, हम लोगों ने रोड शोज भी किए और जिस शहर में हम गए उस शहर में हमने लगातार उस शहर के विकास के बारे में बात की और इस चुनाव को हमारे विरोधियों ने ये बहुत कोशिश की कि डेवलपमेंट के एजेंडे से इसको भटकाए और मुंबई में तो ज्यादा की, लेकिन हम भटके नहीं. हाँ, जरूर उनकी बातों का जवाब हमने दिया, लेकिन एजेंडा हमने डेवलपमेंट का रखा और 90-80-90 हमने डेवलपमेंट का रखा और 90-80-90% हम उसका जवाब हमने विकास से दिया. हमने उसको जवाब नहीं दिया. हमने उनके ऊपर कोई आरोप भी नहीं लगाया, हमने कोई गलत बात भी नहीं की. हमने विकास से उसका जवाब दिया और आप देखिए विकास ही जीतेगा.